हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनलॉक पिक्स एमबी अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जी आपण बॅच स्टार्ट करतोय फॉर MHT CET स्टुडंट्स, तर ती बॅच नेमकं कशा प्रकारे होणार आहे, तुम्हाला कोणत्या दिवशी व्हिडिओ पाहायला मिळणार आहे, या सर्व गोष्टींचं डिटेलमध्ये डिस्कशन, नेमकं बॅच कशा प्रकारे आपली पुढे जाणार आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही पाहायला मिळेल. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि जे मुलं नवीन असतील तर त्यांनी सबस्क्राईब सुद्धा करा चॅनलला. तर नेमकं या बॅचमध्ये आपल्याला सिंपल मराठी लँग्वेजमध्ये तुम्हाला तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. त्याचबरोबर ती MCQ प्रॅक्टिस सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही 2 दिवशी आणि थेरी लेक्चर्स, मोस्टली थेरी लेक्चर्स तुम्हाला मंडे आणि थर्सडेला थेरी लेक्चर्स पाहायला मिळणार आहेत आणि अकॉर्डिंग टू दॅट थेरी लेक्चर तुम्हाला थर्सडेला MCQ प्रॅक्टिस सेशन्स असणार आहेत. म्हणजे नेमकं तुम्ही कोणत्या गोष्टी शिकलात तर त्यावरती ओव्हरऑल MCQ कशा प्रकारे आहेत आणि आतापर्यंत PYQ कशा प्रकारे विचारले गेलेले आहेत, या सर्व गोष्टींचं इव्हॅल्युएशन आणि अनालिसिस तुम्हाला तिथे मिळणार आहे. ठीक आहे. तर या थेरी जे लेक्चर्स तुमचे असणार आहेत यामध्ये तुमचे कॉन्सेप्ट एकदम क्लिअर होणार आहेत. त्याचबरोबर ती जे कोणते मी नोट्स इथे देईल तर ते नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्यावरती तुम्हाला पूर्ण क्लासचे नोट्स मिळून जातील, जेणेकरून तुम्ही तुमचे हँड रिटन नोट्स बनवू शकाल आणि हाय रिझोल्युशन डायग्राम तुम्हाला पाहायला मिळणार आहेत अकॉर्डिंग टू द कॉन्सेप्ट, आणि तिथं तुमचे कॉन्सेप्ट एकदम क्लिअर होणार आहेत. त्याचबरोबर ती CET स्पेसिफिक गोष्टी तुम्हाला या बॅचमध्ये पाहायला मिळणार आहे. नेमकं MCQ प्रॅक्टिस आणि ट्रिक्स कशा प्रकारे असणार, वीकली प्रोग्रेस रिव्हिजन, तुमचं रिव्हिजन ही सोबतच होईल. त्यासाठीही आपण सेशन्स ठेवू. रिअल PYQ एक्झिक्युशन, PYQ कशा प्रकारे आतापर्यंत विचारले गेलेले आहेत आणि कशा प्रकारे सतत येत असतात, सर्व काही गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. नेमकं एलिमिनेशन मेथड काय असते, PYQ कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे असतात, तर हेही तुम्हाला शिकवल्या जाणार आहे. मी शिकवणार आहे की कशा प्रकारे एलिमिनेट करायच्या गोष्टी आणि कशा प्रकारे एकदम करेक्ट आपण मार्क करायचा आणि करेक्ट ऑप्शन चूज करायचा. तर या सर्व गोष्टी तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे. तर ही बॅच कुणासाठी असणार आहे, तर ही बॅच असणार आहे 12वीच्या मुलांसाठी, जे सध्या 12वी आहेत, रिपीटर्ससाठी. त्याचबरोबर ते असे काही विद्यार्थी जे त्यांचं प्रिपरेशन 11th क्लास पासून स्टार्ट करत आहेत, जे की बिगिनर्स आहेत, तर त्यासाठी सुद्धा ही बॅच एकदम इम्पॉर्टंट असणार आहे. कारण यामध्ये आपण एकदम बेसिक पासून गोष्टी शिकणार आहोत. म्हणजे तुम्हाला जास्त लोड घेण्याची गरज नाही. मी एकदम नॉर्मल फ्लोमध्ये बेसिक पासनं सर्व काही कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर करून टाकणार आहे. ठीक आहे. तर ॲक्च्युली मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे अबाउट सिलेबस, अबाउट एक्झाम पॅटर्न, टाईम ड्युरेशन, सर्व काही की कशा प्रकारे MHT CET एक्झाम असते. जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही पाहून घ्या. पण तरीही या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बायोलॉजीचा सिलेबस कशा प्रकारे आहे. तर मोस्ट इम्पॉर्टंटली बायोलॉजीला 11वीमध्ये 11th क्लासमध्ये 20% वेटेज दिलेलं आहे, बट इन 12th क्लास 80%चं वेटेज इथं दिलेलं आहे. तर 11thचे चॅप्टर्स जाणून घ्या तुम्ही. बायोमॉलिक्यूल, ह्युमन न्यूट्रिशन, रेस्पिरेशन, एक्सक्रिशन, हे 11th क्लास टॉपिक तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर 12th मध्ये रिप्रोडक्शन, प्लांट्स अँड ॲनिमल्स बद्दल, जेनेटिक्स, इव्हॅल्युएशन अँड फिजिओलॉजी, त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी अँड इकोसिस्टम, अँड लास्ट इज ह्युमन हेल्थ अँड डिसीज. तर हे सर्व टॉपिक्स तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत इन 12th क्लास. ठीक आहे. तर मोस्ट इम्पॉर्टंटली आपण स्टार्ट करतो ह्युमन फिजिओलॉजी पासून, जे की न्यूट्रिशनचं आपण पाहणार आहोत फर्स्टली. आणि तर उद्या तुम्हाला व्हिडिओ येईल, पहिला व्हिडिओ जो की असणार आहे न्यूट्रिशन बद्दल, जे तुमचा पहिला टॉपिक आहे 11th क्लासचा ह्युमन फिजिओलॉजीचा. तर तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. सो दिस इज हाय क्रुशियल, हाय वेटेज चॅप्टर्स आहे, जे की तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती. न्यूट्रिशन अँड डायजेशन, रेस्पिरेशन अँड एनर्जी, एक्सक्रिशन अँड ऑस्मो रेग्युलेशन, त्याचबरोबर ती कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. तर हे सर्व गोष्टी आपण एकदम इझी वे मध्ये शिकणार आहोत. सो व्हॉट विल यू गेट, नेमकं तुम्हाला यामध्ये काय मिळणार आहे, कम्प्लीट थेरी. कम्प्लीट थेरी तुमची कव्हर होणार आहे. त्याचबरोबर ती एव्हरी कॉन्सेप्ट क्लिअर थ्रूली फ्रॉम झिरो लेवल, एकदम झिरो लेवल, ज्या मुलांना काहीच येत नाही त्यांच्यासाठी एकदम झिरो पासून आपण ही बॅच स्टार्ट करतोय. कारण झिरो पासून स्टार्ट केल्यानंतर एकदम ऍडव्हान्स लेवल पर्यंत कसं जायचं ते मी तुम्हाला शिकवणार आहे. PDF लेक्चर नोट्स, या लेक्चरचे नोट्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे टेलिग्रामवरती. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईन. तुम्ही ती लिंक ओपन करून टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आणि त्यानंतर एक्झाम स्ट्रॅटेजी, सर्व काही गोष्टी की एक्झाम कशा प्रकारे क्लिअर केली जाते त्याबद्दल सर्व काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्ही या बॅचला फॉलो करा.
ही बॅच लिटरली तुमच्यासाठी खूप जास्त इम्पोर्टंट असणार आहे आणि जे मुलं अ, ज्यांचे मित्र वगैरे कुणी एम-एस-टी, सी-ई-टीचं प्रिपरेशन करत असेल, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाठवा. तर यामध्ये आपण कशाप्रकारे गोष्टी रन करणार आहोत, ते त्यांना समजावून सांगा सर्व काही गोष्टी आणि उद्या तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल. पहिला व्हिडिओ ह्युमन फिजिओलॉजीचा आणि त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा केव्हा व्हिडिओ अपलोड करू, तोपर्यंत तुम्हाला सर्व त्याचे नोटिफिकेशन वगैरे सर्व काही गोष्टी येऊन जातील आणि तुम्ही तुमचा अभ्यास नियमितपणे प्रॉपर करू शकाल. ठीक आहे? तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा अँड प्लीज सबस्क्राईब करा.